कोलॅजिन नक्की काय प्रकार आहे आणि कोलॅजिन नक्की काय करतं. एज वाईज कोलॅजिन बॉडीमध्ये कमी होत जातं, तर त्याच्यामुळे तुमच्या स्किनला सॅगिंग होतं, स्किन लूज पडत जाते. हॅलो गाइज, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी अभित वैद्य, डिरेक्टर ऑफ फॅशन सलॉन स्पा अँड मेकअप स्टुडिओ अँड डिरेक्टर ऑफ फॅशन इंटरनॅशनल कॉलेज. तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी स्वागत करतो. आजचा जो विषय आपण डिस्कस करणार आहोत ह्या व्हिडिओमध्ये, दॅट इज रिगार्डिंग कोलॅजिन. सध्या सगळीकडे खूप कोलॅजिनचा विषय चालू आहे की कोलॅजिन नक्की काय प्रकार आहे आणि कोलॅजिन नक्की काय करतं. आता कोलॅजिन इज रिस्पॉन्सिबल फॉर इलास्टिसिटी ऑफ द स्किन, की आपल्या स्किनच्या इलास्टिसिटीसाठी कोलॅजिनचा रिस्पॉन्सिबिलिटी खूप इम्पॉर्टंट आहे. एज वाईज कोलॅजिन बॉडीमध्ये कमी होत जातं, तर त्याच्यामुळे तुमच्या स्किनला सॅगिंग होतं, स्किन लूज पडत जाते, स्किनची इलास्टिसिटी कमी होते. जनरली एजिंग स्किनला हा प्रॉब्लेम भरपूर येतो. तुम्ही पाहिलं असेल तुमची आजी आजोबांचं स्किन थोडंसं खाली आलं असतं, त्याला रिंकल्स आलेले असतात, तर त्याच्यामुळे स्किन सॅगिंगचा प्रकार ॲक्च्युली कोलॅजिनच्या डेफिशियन्सीमुळे भरपूर होत जातो अँड दॅट इज बिकॉज ऑफ एजिंग. पण आता नवीन प्रोडक्ट्स एवढे चांगले आलेले आहेत की त्यांनी तुम्हाला खूप रिझल्ट चांगल्यापैकी मिळतो. आता स्किनमध्ये कोलॅजिन चांगलं टिकवण्याकरता, स्किनमध्ये कोलॅजिन चांगलं राहण्याकरता आणि स्किनची इलास्टिसिटी चांगली ठेवण्याकरता तुम्हाला खूप साऱ्या फूड पण त्याच्यामध्ये अवेलेबल आहे, की फूडमध्ये पण आपल्या कोलॅजिन युक्त पदार्थ आहेत की जे तुम्ही खाऊनसुद्धा त्याच्यामुळे तुमच्या बॉडीला कोलॅजिन मिळू शकतं. प्लस तुमच्या रेग्युलरच्या प्रोडक्ट्समध्ये जे तुम्ही प्रोडक्ट्स होम केअरसाठी वापरताय त्याच्यामुळे सुद्धा कोलॅजिन बऱ्याच प्रमाणात आहे की जे आपण स्किनमध्ये इंड्यूस करू शकतो. प्लस कोलॅजिन फेशियलसुद्धा आहेत की जी पण आपण त्याच्यामध्ये यूज करू शकतो, की जेणेकरून तुमचं कोलॅजिन स्किनमध्ये वाढेल आणि तुमचं इलास्टिसिटी स्किनमध्ये खूप चांगल्यापैकी मेंटेन राहील. आता कोलॅजिन हा जो प्रकार आहे की हे स्किनच्या डर्मिसमध्ये आहे. तर स्किनच्या डर्मिसमध्ये जाण्याकरता तुम्हाला जे काही प्रोडक्ट्स वापरायचे तर ते खूप चांगल्या लेवलचे वापरायला लागतात, म्हणजे जेणेकरून सिरम फॉर्ममध्ये आम्ही याच्यासाठी म्हणतो, कारण कसं आहे की सिरमचं पेनिट्रेशन स्किनमध्ये खूप चांगलं होतं. दॅट इज मेन थिंग. म्हणजे असं नाही होत की आपण कुठलाही प्रोडक्ट आपण स्किनला लावला त्याचं आतमध्ये पेनिट्रेशन होतं. त्याच्या मॉलिक्युलर साईजवर जे डिपेंड असतं, त्याच्या मॉलिक्युलर साईज जर त्याची खूप कमी असेल तर त्या प्रोडक्टचं पेनिट्रेशन स्किनमध्ये डर्मिसमध्ये स्पेसिफिकली खूप चांगल्यापैकी होतं. नाही तर तो प्रोडक्ट सुपरफिशियल लेअरमध्ये म्हणजे इपिडर्मिसवरतीच राहतो आणि तो प्रॉपरली स्किनमध्ये पेनिट्रेट करत नाही. त्यामुळे तुम्ही जेव्हा कुठले प्रोडक्ट्स वापराल किंवा जेव्हा कुठली कोलॅजिनची फेशियल्स कराल, आता कोरियन फेशियल चाललेली आहे त्याच्यामध्ये भरपूर कोलॅजिनचा यूज केला जातो, कारण त्याची स्किनची इलास्टिसिटी खूप चांगल्यापैकी मेंटेन राहते, वाढते, दोन्ही प्रकार होतात त्याच्यामध्ये. तर त्यामुळे जे काही कराल तर ते नक्की विचारून करा की बाबा ह्याच्यामध्ये नक्की कुठला आहे, मॉलिक्युलर साईज त्याची कशी आहे, पेनिट्रेशन लेवल त्याची कशी आहे, ते हे नक्की विचारा आणि मगच प्रोडक्ट्स बाय करा किंवा प्रोडक्ट्स म्हणजे कुठले फेशियल कराल ते पण नक्की करा. आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये वी आर गोइंग टू सी की कोलॅजिन असलेले प्रोडक्ट्स नक्की काय आहेत, सिरम्स काय आहेत, फेस वॉश कुठले आहेत किंवा त्याच्यामध्ये अजून क्रीम्स कुठले आहेत, तर ते पण मी तुम्हाला नक्की सांगणार आहेत. त्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये वी आर गोइंग टू टॉक अबाउट लाईक होम रेमेडीज. त्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये वी आर गोइंग टू टॉक अबाउट लाईक सलॉन ट्रीटमेंट्स, की कोलॅजिन वाढवण्याकरता किंवा आपण असं नको म्हणूया, आपण असं म्हणूया की तुमची स्किनची इलास्टिसिटी मेंटेन करण्याकरता किंवा वाढवण्याकरता तुम्ही नक्की कुठलं फेशियल करायला पाहिजे, कुठलं ट्रीटमेंट्स करायला पाहिजे, हे पण तुम्हाला आम्ही आमच्या नेक्स्ट व्हिडिओजमध्ये सांगणार आहे. त्यामुळे असेच तुम्हाला व्हिडिओज हवे असतील तर मला नक्की फॉलो करा, माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, प्लस बेल आयकॉन पण प्रेस करा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला ह्याच्याबद्दल प्रॉपर इन्फॉर्मेशन मिळत जाईल. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा इन्स्टा ID पण मेन्शन केला आहे की त्याला पण नक्की फॉलो करा, म्हणजे तुम्हाला याचे पण नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील त्या व्हिडिओजची आणि तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोचत जाईल. थँक्यू व्हेरी मच.